काय झालं आप्पा? तात्या तुम्ही कधी आले? गोपाळ सांग बाबा, व्याय काय विचारतात, लाली कुठे आहे ती? काय सांगायचं, त्यांच्या घरी गेलेत तिथे. पण तुम्ही असं काय विचारताय मला? तूच तर म्हणालास ना की लालीला घरी पोहोचवलंय म्हणून तिच्या आईची काळजी घ्यायला. होय, तिकडेच गेलेत की, मग माहेरच गेलेत त्या. खोटं बोलू नका जाऊ बापू, ती तिकडे आलेलीच नाहीये. काय तात्या, घाबरू नका उगाच तुम्ही मला. अहो कालच माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालंय. अहो तसं असतं तर मला काय येड लागले का की तिथे असताना मी त्याची चौकशी करायला येईल ते. तात्या अहो खरंच तिकडे आलेत त्या, तिकडे नाही आले त्या. अहो नाही, अहो मग कुठे गेले लालीजी, कुठे गेले लालीजी? आप्पा लालीजी सापडल्या पाहिजेत बरं का. अहो काल मला त्यांनी तुमच्याच फोनवरनं फोन केलाय की कुठे गेलेत, मग त्या तिकडे नाही आले, पण गेले कुठे? आप्पा काय झालं, माझे लालीजी कुठे आहेत? लालीजीला शोधून आणा. त्यांच्या बाबतीत काय बरं वाटतं नाही ना झालं? मला लालीजी पाहिजे का? हे बघ, असं देव सोडू नका सर्व. कशाला काळजी करतो? येईल बघ ती. आई लालीजी कुठे गेले असतील का? मला पाहिजे त्यांना काही नाही झालं पाहिजे. मला पाहिजेत लालीजी, कुठे असतील? हा, ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. आपणच चिमटा काढायचा आणि आपणच रडायचं. हा, ह्या मुडद्याला चांगलं माहित असणार लाली कुठे आहे म्हणून. तरी मी हिला बजावलं होतं, ह्याच्या नादी लागू नको. ह्यो कवा केसाना गळा कापण ना ते सांगता येणार नाही. आपण बघ की. ए म्हातारे, जरा वाईस गप बस की तू. ए चिवळ्या, मी खरं तेच बोलते. मी म्हणलं होतं की ह्या मुडद्याशी लगीन करू नको, पण तिचा बाप तो त्याचा मुडदा बसवला. त्या 5 लाखाच्या बदल्यात त्या सैतानाशी लगीन लावून दिलं. आणि आता तिनं ती पोरगी बी तसली त्याच्यासारखी निघाली. बस आता म्हणाव भोगत. आप्पा तात्या, लालीजींना हुडका, लालीजी पाहिजेत. मला खरंच माहित नाही होतं कुठे गेले. घरनं जाऊ बॅग भरून बाहेर पडलं का नाही, तेव्हा मला सांगितलं तर माहेरीच चालल्यात म्हणून. मला जाऊ फोन केला तेव्हा म्हटलं तात्यांच्या फोनवरनं फोन केला. आता तुम्ही म्हणता तुमच्या फोनवरनं नाही केला, मग त्यांचा मोबाईल बेकार आहे. तात्या कुठं असं भाऊ लालीजी, त्यांना ओळखत तात्या, तात्या ओळखत त्यांना. ए, बंद कर तुझी नाटकं. खरं सांग, कुठे माझी लेख? काय केलंस तिचं? खरं सांग, नाही तर तुला मागात पडेल. ए सुभाषराव, धमकी द्यायचं काही कारण नाही. हात सोडा पैकी. हे बघा, आम्ही संभे लग्नाला गेलो होतो तेव्हा ती लाली गेली घरी. हा, आणि हा गोपाळ सांगतोय ना तुम्हाला की मी घरी जाते असं सांगून ती गेली म्हणून. त्याच्यावर विश्वास ठेवा की. खोटं बोलताय तुम्ही. अरे खोटं कशा पाहिजे बोलू आम्ही, हा? आणि तिला लपवलंय म्हणून तुम्ही काय आम्हाला 10-20 लाख रुपये देणार आहे का? हा? रुपये बी मिळणार नाही. नाही ना, मग त्या गोपाळावर विश्वास ठेवा. तसं असेल ना